चला मित्र हो, आज आपण घेणार आहेत फोरियर सिरीज मधला नेक्स्ट टॉपिक पिरियॉडिक फंक्शन ऑफ द फोरियर सिरीज. पिरियॉडिक फंक्शन ऑफ द फोरियर सिरीजचे फॉर्म्युले याच्या आधी शिकवलेले फॉर्म्युले जवळपास सेम आहे, फक्त पिरियॉडिक फंक्शनचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय कसे कराल, ओळखाल कसे. तर पिरियॉडिक फंक्शन मध्ये जे लिमिट्स येतात, जे गिवन लिमिट्स असते, जे गिवन रेंज असते, ते रेंज 0 टू पाय, मायनस पाय टू प्लस पाय या फॉर्म मध्ये न येता कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये येते. फॉर एक्झाम्पल -1 टू +1, 0 टू 2 या फॉर्म मध्ये म्हणजे कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये गिवन लिमिट्स येतात. त्या गिवन लिमिट वरून तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल की दिस टाइप ऑफ म्हणजे हेच प्रॉब्लेम कोणत्या टाइपचे आहेत. तर हे प्रॉब्लेम तुमचे पिरियॉडिक फंक्शनचे आहेत. मग सर फॉर्म्युले कसे आहेत? तर फॉर्म्युले जवळपास सेमच असतात, फॉर्म्युले सगळे सेम आहेत. फक्त इथे पाय जिथं असते तर पायच्या ठिकाणी तुम्हाला कॉन्स्टंट व्हॅल्यू पुटअप करावं लागते. पण यामध्ये पहिले एल म्हणजे कॉन्स्टंट नंबर एल ची जे व्हॅल्यू आहे ते पहिले कन्सिडर करावं लागते आणि ते तिथं पुटअप करावं लागते. कन्सिडर करताना हे टू फॉर्म मध्ये कन्सिडर होते, एक तर -L टू +L आणि 0 टू 2L या फॉर्म मध्ये. जर सपोज तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलाय -2 +2 means the L is equals to 2. -2 to +2 means the compare the minus as compared to minus, L as compared to the L. 2 means the minus च्या ठिकाणी मायनस, L च्या ठिकाणी 2 म्हणून L ची व्हॅल्यू 2 तुमची. पण जर सपोज तुम्हाला दिलेली आहे व्हॅल्यू 0 टू 2 या फॉर्म मध्ये 0 टू 2, मग 0 कम्पेअर टू द 0 म्हणजे सेकंड लिमिट सोबत तुम्ही कम्पेअर कराल, सेकंड रेंज सोबत कम्पेअर करा. 0 सोबत 0, त्यानंतर 2L सोबत 2 कम्पेअर कराल. दॅट्स मीन्स द 2L is equals to 2 means the L is equals to 1. तुम्हाला या फॉर्म मध्ये कम्पेअर करून तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल प्रत्येक वेळेस आणि कन्सिडर करावं लागेल. ही व्हॅल्यू कन्सिडर केल्यानंतरच मग तिथे व्हॅल्यू पुटअप करावं लागेल. चला आता आपण एक एक सॉल्व्ह करणार आहेत. पहिले A0 मीन्स द A0, त्यानंतर AN आणि नंतर BN फाइंड आउट करू. A0 साठी फॉर्म्युला 1/L इंटिग्रेशन -L टू +L f of x into dx. आता आपण एक प्रॉब्लेम्स घेणार आहे यावरचा, जे प्रॉब्लेम्स युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. आता लास्ट एक्झाम मध्ये हे 25 मध्ये विचारलाय, त्याच्या आधी 23 मध्ये सुद्धा विचारलेले प्रॉब्लेम्स आहे. प्रॉब्लेम आहे फाइंड द फोरियर सिरीज. Find the Fourier series of the function f of x is equals to 1 minus x square in the interval -1 to 1 या फॉर्म मध्ये means the constant फॉर्म मध्ये -1 to +1 means the we compare the limits are -L to +L या फॉर्म मध्ये. -L to +L या फॉर्म मध्ये कंपेअर करताना मायनस कंपेअर टू मायनस आणि L कंपेअर टू 1, त्यामध्ये जर 0 टू 1 असतं तर इथं L ची व्हॅल्यू झाली असती 1/2 म्हणजे 0 सोबत कंपेअर केलं असतं. सेकंड लिमिट जे आहे ते 2L सोबत कंपेअर केलं असतं, म्हणून तसं आलं असतं. ठीक आहे. आता इथे या फॉर्म्युल्यामध्ये मी सगळ्या व्हॅल्यू पुटअप करतो आहे. 1/L, L means the 1 means the 1/1 इंटिग्रेशन -1 L to L means the -1 to +1 f of x means the 1 minus x square into dx and then solve the integration. आता साधं इंटिग्रेशन 1/1 means the 1 आणि मल्टिप्लिकेशन चा 1 नाही लिहिला तरी चालते बे, काही गरज नाही 1 लिहायची, लिहत नाही. मग आता डायरेक्ट इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो. मायनस मध्ये टर्म आहे म्हणजे इंटिग्रेशन डायरेक्ट सेपरेट, आणि इंटिग्रेशन सेपरेट झालं दोन्हीला फॉर्म्युला अप्लाय. 1 चं इंटिग्रेशन x मायनस x स्क्वेअर चं इंटिग्रेशन x³ 3 आणि त्याला त्याचे लिमिट्स. आता करतो लिमिट्स पुटअप, अप्पर मायनस लोअर. ठीक आहे, व्हेरी गुड. आता लिमिट पुटअप करतो. x च्या ठिकाणी पहिले अप्पर लिमिट 1 मीन्स द 1 चा क्यूब 1 मायनस 1 चा क्यूब अपॉन 3 अप्पर लिमिट, मायनस लोअर लिमिट लोअर लिमिट इज अ -1 मायनस मायनस चा क्यूब मीन्स द -1 मायनस मायनस गेट +1/3 मीन्स द 2/3 कॅल्क्युलेशन प्लस 2/3 मीन्स द कॅल्क्युलेशन इज अ 4/3. हे आलं तुमच्या A0 चं आन्सर. A0 चं आन्सर किती? तर 4/3. आता नेक्स्ट आपण सॉल्व्ह करणार आहे. चला मित्र, आता घेणार आहे आपण AN. फर्स्ट फाइंड आउट केला आपण A0, आता फाइंड आउट करू AN. AN चे फॉर्म्युला सेम 1/L इंटिग्रेशन -L to +L f of x into
कॉस ऑफ एन पाय एक्स अपॉन एल. तुमच्या माहितीसाठी जे आधीचे फॉर्म्युले होते फोरियर सिरीजचे ते फॉर्म्युले आणि हे फॉर्म्युले जवळपास सेम आहे, फक्त थोडासा डिफरन्स आहे. जो पाय आणि एल यामध्ये जो अँगल मध्ये येते कोणाच्या तर साइन आणि कॉसच्या. आणि तुम्हाला मागच्या वेळेस ट्रिक सांगितली होती, फॉर्म्युले कसे लक्षात ठेवा. एन मध्ये कॉस येते, बीएन मध्ये साइन येते, बस इतकं लक्षात ठेवा. एफ ऑफ सोबत मल्टिप्लाय करा. त्यानंतर सिरीज लिहिताना सुद्धा तसंच आहे, एन इंटू कॉस बीएन इंटू साइन याच फॉर्म मध्ये येते सिरीज पण सध्या. त्यानंतर आता फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुटअप करू. इज इक्वल्स टू 1 अपॉन एल इज इक्वल्स टू 1 integration -1 to +1 f of x means the 1 minus x square cos of n pi x upon l means the 1 डिव्हिजन मधला नाही लिहिला तरी चालते वेळ 1 upon 1 काही येत नाही रे भाऊ. ठीक आहे. आता दोन्ही टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट्स, पण इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा मी शॉर्टकट यूज करतो, एकदम शॉर्टकट्स. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट फंक्शन आणि हा सेकंड फंक्शन. आता इथं आपला शॉर्टकट फॉर्म्युला अप्लाय. ठीक आहे. फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड, या कॉसचं इंटिग्रेशन येते साइन ऑफ n पाय x अपॉन त्या टर्मचा अपॉन मध्ये डेरिव्हेटिव्ह. आपण इथे चेन रूल अप्लाय करत आहे म्हणून x चा डेरिव्हेटिव्ह 1 पण n पाय तुमचा ऍज इट इज प्लस झालं. आता मायनस या फर्स्ट टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x पण मायनस ऍज इट इज. त्यानंतर ही सेकंड होती, या सेकंडचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, या टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह करा. आता साइनचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस n पाय x अपॉन. आता परत n पाय पहिलेच आहे आणि परत इथं चेन रूल अप्लाय करताना n पाय येते, n पाय आणि n पाय मीन्स द n पाय स्क्वेअर. परत प्लस प्लस मायनस प्लस. परत फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे -2x चा डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट टर्म म्हणजे ही पण याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, आता त्याचा डेरिव्हेटिव्ह परत सेकंड, एक एक डेरिव्हेटिव्ह वाढवत जाणे. -2x चा डेरिव्हेटिव्ह -2. ठीक आहे. आणि त्यानंतर परत इंटिग्रेशन, आता थर्ड इंटिग्रेशन, हे फर्स्ट हे सेकंड इंटिग्रेशन, याचं परत इंटिग्रेशन मायनस ऍज इट इज कॉसचं इंटिग्रेशन साइन ऑफ n पाय x अपॉन. आता n पाय स्क्वेअर ऑलरेडी आहे, परत त्या चेन रूल अप्लाय केल्यावर या n पाय x चा परत डेरिव्हेटिव्ह मीन्स द n पाय x चा डेरिव्हेटिव्ह 1 तो n पाय आणि स्क्वेअर मीन्स द n पाय क्यूब. आणि त्यानंतर परत डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, मग या फर्स्ट टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह, हा झाला होता फर्स्ट, हा सेकंड, आता तिसरा डेरिव्हेटिव्ह या टर्मचा, फर्स्ट टर्मचा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह करताना 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे इथून टोटल टर्म 0 होते. म्हणजे इथं स्टॉप करा -1 टू +1. आणि आता लिमिट करायची आहे पुटअप. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं साइन मध्ये व्हॅल्यू पुटअप करायची नाही, काऊन का 0 होते ना. साइन कितीही पाय असू द्या 0 होते, साइन कितीही पाय, साइन n पाय मीन्स द 0, 2 पाय 3 पाय किती पाय असू द्या 0. फक्त मला कॉस्टच टेन्शन घ्यायला लागते, बाकी कायच टेन्शन नाही घ्यायला लागत. काऊन का सगळेच काय होतात, साइनच्या व्हॅल्यू 0 होतात. या साइन मध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यावर 0, या साइन मध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यावर 0. ठीक आहे. मग इथं साइन मध्ये व्हॅल्यू पुटअप करतो पहिले, अप्पर लिमिट 1 पण 0 होऊन जाते, मी लिहत नाही. त्यानंतर मायनस मायनस प्लस आणि हा मायनस मीन्स द मायनस 2 x च्या ठिकाणी 1, 2 into 1 मीन्स द 2 कॉस ऑफ n पाय x च्या ठिकाणी परत 1 अपॉन n पाय त्याचा स्क्वेअर. त्यानंतर इथं व्हॅल्यू पुटअप केली पण साइन मध्ये 0 आलं, मायनस. आता लोअर लिमिट पुटअप करतोय -1. ते इथे पुटअप करा, साइन मध्ये काही पुटअप करणार नाही, 0च होते. साइनचं टेन्शनच नाही आपल्याला, ते आपल्याला फक्त कॉस्टच टेन्शन घ्यायचं आणि कॉस्टच सॉल्व्ह करायचा आहे. इथं आता मायनस मायनस प्लस आणि हा मायनस म्हणजे मायनसच राहील. मी x च्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करतोय -1 म्हणजे 2 into -1, तो मायनस मायनस नंतर प्लस होईल. मग इथे परत कॉस ऑफ n पाय x च्या ठिकाणी परत 1 पुटअप करतोय -1, पण तुम्ही म्हणाल सर इथं तर पुटअपच नाही केलं. अबे कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल्स टू प्लस कॉस थीटा, म्हणजे काही गरजच नाही तिथं मायनस पुटअप करायची, अपॉन n पायचा स्क्वेअर. त्यानंतर आता परत कॅल्क्युलेशन करतो आहे. कॅल्क्युलेशन साठी इज इक्वल्स टू -2 ऍज इट इज अपॉन n पायचा स्क्वेअर ऍज इट इज. त्यानंतर cos ऑफ n पाय मीन्स द -1 रेज टू दी पॉवर n. त्यानंतर परत कॅल्क्युलेशन मायनस मायनस
प्लस म्हणजे इथं येते +2 आणि हा बाहेरचा मायनस मीन्स द -2. त्यानंतर cos ऑफ n पाय मीन्स द -1 रेस टू द पॉवर n अपॉन n पायचा स्क्वेअर मीन्स द n स्क्वेअर पाय स्क्वेअर. त्यानंतर दोन्ही टर्म सेम आहे ना सेम. मग -2 आणि -2 म्हणजेच किती तर -4 आणि हे सारखी टर्म म्हणजेच n स्क्वेअर पाय स्क्वेअर. सेपरेट करा किंवा कॉमन लिहा. हे येते तुमच्या an चं आन्सर. आता त्याच्यानंतर आता फाइंड आउट करतो आहे bn. परत bn चा फॉर्म्युला सेमच फॉर्म्युला असते, फक्त पाय आणि l अँगल मध्ये जास्तीचा आहे, बाकी सगळं सेम आहे. 1 अपॉन l इंटिग्रेशन -l टू प्लस l f ऑफ x इंटू साइन ऑफ n पाय x अपॉन l. तुमचे लिमिट जर 0 टू 2 पाय असेल तर लिमिट इथं सुद्धा इंटिग्रेशनचे 0 टू 2 पाय या फॉर्म मध्ये येईल. आता परत फंक्शन अप्लाय करतो. l ची व्हॅल्यू 1 इंटिग्रेशन -1 टू +1 f ऑफ x मीन्स 1 मायनस x स्क्वेअर साइन ऑफ n पाय x अपॉन l. l ची व्हॅल्यू 1 नाही लिहिली तरी चालते रे उठतो. ते 1 अपॉन 1 म्हणजे 1च होते, नाही लिहित बे उठतो. त्याच्यानंतर आता हे फर्स्ट आणि हे सेकंड. परत इंटिग्रेशन बाय पार्टचा एकदम शॉर्टकट ट्रिक्स. 1 मायनस x स्क्वेअर मीन्स द फर्स्ट टर्म इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ n पाय x अपॉन n पाय. परत चेन रूल अप्लाय करा तिथं, म्हणून तसं येते ते x चा डेरिव्हेटिव्ह 1 खाली. आणि तुमच्या माहितीसाठी इथं जे अपॉन मध्ये टर्म येते त्याचा एक एक वाढवत जातं, पहिले सिंगल मग स्क्वेअर मग क्यूब, आणि त्याच्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम येत नाही रे. ते लय मोठे प्रॉब्लेम असेल तर ते 5 मार्काच्या त्याच्यापेक्षा जास्त येते, तेवढे आपल्याला येत नाही. म्हणून आपलं स्क्वेअर पर्यंत सॉल्व्ह होते किंवा एखादा हार्डली आला तर क्यूब पर्यंत. त्यानंतर मायनस या फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस ॲज इट इज. परत या टर्मचं इंटिग्रेशन वाढवत चला. सेकंडचं इंटिग्रेशन एक एक न वाढवा, फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह एक एक न वाढवा. आता याचं इंटिग्रेशन करतोय मी. या टर्मचा मायनस तुमचा ॲज इट इज. त्यानंतर कॉसचं इंटिग्रेशन साइन ऑफ n पाय x अपॉन n पाय. तो n पाय आणि हा n पाय म्हणजेच n पाय स्क्वेअर प्लस प्लस मायनस प्लस अल्टरनेट प्लस मायनस प्लस. त्यानंतर फर्स्ट टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह, ही होती फर्स्ट, त्याचा हा झाला डेरिव्हेटिव्ह, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह -2x चा डेरिव्हेटिव्ह -2. परत त्याचं इंटिग्रेशन सेकंडचं इंटिग्रेशन मायनस ॲज इट इज साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस मायनस मायनस प्लस प्लस कॉस ऑफ n पाय x. पण अपॉन मध्ये परत चेन रूल. मग चेन रूल अप्लाय करताना x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि n पाय ॲज इट इज. तो n पाय आणि n पायचा स्क्वेअर म्हणजेच किती तर n पाय क्यूब. तुम्हाला पहिले सांगितलं एक एक वाढत जाते, सिंगल स्क्वेअर मग क्यूब. त्यानंतर या 2 चा परत डेरिव्हेटिव्ह केला तर 0, म्हणून इथं स्टॉप करा. आणि याचं लिमिट -1 टू +1. आता लिमिट पुटअप करतो. साइन मध्ये टेन्शन घ्यायचं नाही, साइन मध्ये नाहीतरी 0च होते. मी फक्त कॉस मध्ये पुटअप करणार आहे. पारे आता कसं व्यवस्थित पुटअप करतो. 1 व्हॅल्यू पुटअप करायची आहे कॉस मध्ये. या फर्स्ट कॉस मध्ये व्हॅल्यू पुटअप करतोय, पण त्याच्यासोबत 1 मायनस x स्क्वेअर आहे. या 1 मायनस x स्क्वेअर मध्ये 1 पुटअप करतोय. 1 इथे x च्या ठिकाणी 1 चा स्क्वेअर 1 मायनस 1 0 इंटू कॉस 0 मायनस साइन मध्ये व्हॅल्यू पुटअप केल्याबरोबर साइन किती पाय 0. त्यानंतर प्लस मायनस मायनस 2 इंटू कॉस ऑफ n पाय x च्या ठिकाणी 1 अपॉन n पायचा क्यूब. त्यानंतर मायनस आता लोअर लिमिट मायनस नंतर ब्रॅकेट. परत आता लोअर लिमिट पुटअप करतोय -1. या x च्या ठिकाणी -1 ठेवला. या x च्या ठिकाणी -1 चा स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 इथं जरी +1 आलं तरी मधात मायनस आहे. 1 मायनस 1 0 इंटू परत कॉस 0. एकदम शॉर्टकट. इथे साइन आहे तर टेन्शन असतो का घेणार बाबा, डायरेक्ट 0 लिहा. साइनचं टेन्शनच नाही आपल्याला टेन्शन आहे फक्त कॉसचं. प्लस मायनस परत -2 कॉस ऑफ n पाय x च्या ठिकाणी ठेवला -1. मग सर तिथं तर -1 आहे बे. मग तर पहिले तर तुम्ही +1 लिहिला होता. नाही चालते. काऊन का कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल्स टू प्लस कॉस थीटा, म्हणून तिथं लिहायची गरज नाही. त्याचा क्यूब ॲज इट इज. आता कॅल्क्युलेशन इज इक्वल्स टू -2 कॉस ऑफ n पाय x
सॉरी एन पाय अपॉन एन पायचा क्यूब, हा मायनस आणि हा मायनस प्लस 2 इंटू कॉस ऑफ एन पाय अपॉन एन पायचा क्यूब. ठीक आहे, दोन्ही टर्म सेम आहे, हो सेम आहे. ए एन मध्ये टर्म कशी आली, सेमच आली, पण 2 + 2 4 झालं तिथं. इथे प्लस आणि मायनस मध्ये आहे म्हणजे ही टर्म झाली तुमची कॅन्सल, म्हणजे तुमच्या बी यांचा आन्सर येते 0. आणि आता लिहावं लागेल तुम्हाला, आपण सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर सगळ्या म्हणजे किती, तीनच व्हॅल्यू, A0 म्हणजे A डॉट, AN आणि BN, या सगळ्या आन्सर आता या सिरीज मध्ये पुटअप करायचे आहे. सिरीज काय आहे तर f of x किंवा कधी कधी त्याला y सुद्धा लिहितात. f of x A0/2 म्हणजे A0/2 प्लस समेशन ऑफ n = 1 to infinity an into cos of n pi x upon l plus bn into sin of n pi x upon l. हे पिरियॉडिक फंक्शन मध्ये आहे. पिरियॉडिक फंक्शन जर नसेल तर इथं फक्त nx, इथं सुद्धा nx एवढ्याच फॉर्म मध्ये येते. पाय आणि l येत नाही. पिरियॉडिक फंक्शन मध्येच पाय आणि l येते. l ची व्हॅल्यू सुद्धा इथं पुटअप करावी लागते. आता या प्रॉब्लेम मध्ये l ची व्हॅल्यू आहे 1. त्यानंतर A0 ची व्हॅल्यू 4/3, हा 4/3 डिवायडेड बाय 2 प्लस समेशन ऑफ n = 1 to infinity an चा आन्सर आपण मगाशीच फाइंड आउट केलं, ते an चा आन्सर लिहितोय n पायचा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ n पाय x अपॉन l ची व्हॅल्यू 1 पुट अप केली प्लस bn चा आन्सर 0 इंटू साइन म्हणजे टोटली 0 इज इक्वल्स टू 4/3 डिवायडेड बाय 2. या 2 न 4 ले डिवाइड होईल, 2 न 4 ला डिवाइड, 2 वरती जाणार नाही, 4 2 8 नाही होत. इथं 4 न 2 न 4 ला डिवाइड होते म्हणजे 3 खाली येते. 4 न 2 ला डिवाइड केलं म्हणजे 2 डिवायडेड बाय 3 प्लस समेशन ऑफ n = 1 to infinity -4 -1 रेस टू द पॉवर n पाय त्याचा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ n पाय x. हे आलं तुमचं आन्सर. आता हे फोरियरचं कंप्लीट आन्सर झालं, म्हणजे A0 पण फाइंड आउट केला, AN पण आणि BN पण फाइंड आउट केला. ठीक आहे, आता यामध्ये सगळं पिरियॉडिक फंक्शन जे आहे त्या पिरियॉडिक फंक्शनचं पूर्ण टोटल एक प्रॉब्लेम घेतलेला आहे, जे इम्पॉर्टंट आहे, जे अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर असेच तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा. आणि यानंतरही मी भरपूर सारे प्रॉब्लेम्स जे अमरावती युनिव्हर्सिटीच्या पेपर्स मध्ये रिपीटेड प्रॉब्लेम्स राहतात ते प्रॉब्लेम्स मी भरपूर इथे सॉल्व्ह करून घेणार आहे. ठीक आहे, थँक्यू.